नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा. लिज्जत पापड उद्योगाला अधिक गतिमान करण्यासाठी संशोधन संस्था स्थापन करावी असा सल्ला सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी दिला. श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड सणसवाडी डिटर्जंट विभागाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सकाळ पेपर्स लिमिटेडचे अध्यक्ष प्रतापराव पवार, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष उल्हासदादा पवार, शिरूरचे आमदार अशोकराव पवार, ग्राहक पेठचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, आमदार दीप्ती चौधरी, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड, विद्या सहकारी बँकेचे बाळासाहेब अनासकर, श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडचे अध्यक्ष स्वाती पराडकर, संचालिका सुमन दरेकर, रत्नमाला जाधव, चेतना नहार, मंदाकिनी डाकवे, नीला वेगड, विमल कांबळे आदी उपस्थित होते. पुणे विद्यापीठात या संस्थेवर PhD करणाऱ्या स्वाती जगताप यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी हा गृह उद्योग सुरू करणाऱ्या 7 महिलांपैकी एक जयवंती बेन पोपट यांचा सत्कार करण्यात आला. तसेच 6 कर्तृत्ववान मातांचा सत्कार करण्यात आला. मुक्ता पुन तांबेकर, साधनाताई गोडबोले, शिल्पाताई बुडूक, वैशाली भोई, इंदुताई भोरे यांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या प्रतापराव पवार यांचा लिज्जतच्या भगिनींनी सत्कार केला. यावेळी महापौर बोलत होत्या. स्त्री ही अबला नसून सबला आहे. 21व्या शतकातील स्त्रियांनी स्वतःच्या अंगी असलेले गुण आणि कर्तृत्व दाखवून दिले आहे. कोणतीही अशक्य गोष्ट सिद्ध करून दाखवण्याची ताकद स्त्रियांमध्ये आहे. संयमी वृत्ती, सहनशीलता आणि समंजसपणा हा त्रिवेणी संगम अंगी असल्यामुळे स्त्री ही देवीचे रूप आहे, असे प्रतिपादन महापौर चंचला कोदरे यांनी व्यक्त केले. कोदरे पुढे म्हणाल्या, उद्योग, राजकीय, शैक्षणिक यामध्ये महिलांनी स्वतःचा ठसा उमटून दाखविला आहे. 80 रुपयांच्या भांडवलावर व्यवसायाचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर केले. हजारो हाताला आणि संसाराला या समूहामुळे बळ मिळाले आहे. हा वटवृक्ष असाच मोठा व्हावा आणि अनेकांच्या संसाराला हातभार लागावा, अशा शब्दात महापौर कोदरे यांनी शुभेच्छा दिल्या. विद्याधर अनासकर म्हणाले, आज मी उभा आहे ते सगळं श्रेय या लिज्जत पापड समूहाला जाते. माझी आई आणि मी पापड येथे लाटत होतो. पापड लाटता लाटता मी मोठा झालो. 7वीत असताना मी 100 पापड लाटत होतो. त्यावेळी माझा डेमो दाखवण्याचे काम करत होते. माझ्या आयुष्यातील मी हे क्षण कधीही विसरू शकत नाही. कोणत्याही व्यवसायात यश मिळवण्यासाठी कौटुंबिक व्यावसायिकता, कौटुंबिक जिव्हाळा असा सुरेख संगमाची आवश्यकता असते. ज्यावेळी कोणताही परिवार अडचणीत येतो त्यावेळी पुरुष लगेच हतबल होतो, पण स्त्री हतबल होत नाही. ससा डिटर्जंटला त्यावेळी मागणी नव्हती, तेव्हा मला माझी आई दुकानात पाठवून ससा आणायला लावायची. या मागणीमुळे विक्रेत्यांना माल ठेवावा लागला आणि हा आज मोठ्या वृक्षाची सावली देत आहे. उल्हासदादा पवार म्हणाले, संस्थेच्या रौप्य महोत्सव न करता समाजातील विविध घटकातील कर्तृत्ववान लोकांचा सत्कार करण्यात येतो. श्रमाची प्रतिष्ठा, कुटीर उद्योग खूप महत्त्वाचे आहे हे संस्थेने दाखवून दिले आहे. संस्थेची व्यापकता, हिशोबात ताळेबंद आणि परकीय चलन संस्थेने आणून दाखवले आहे. कोणावर अवलंबून न राहता महिलांना ताटमानेने जगायला संस्थेने शिकवले. या महिलांनी व्यवसायच नव्हे तर स्वतःची मुलेही परदेशात पाठवली. ही अभिमानाची गोष्ट आहे. जगातील सर्वात मोठी संस्था उदयाला आली आहे. सूर्यकांत पाठक म्हणाले, कुठलाही पदार्थ गुणवत्तेमुळे प्रसिद्ध होतो. तसे पापड म्हटले की लोकांच्या तोंडात लिज्जत पापडचे नाव येते. महिला सबलीकरणाचा विचार आणि कष्टामुळे वटवृक्ष तयार झाला. उद्योग म्हटला तर यांत्रिकीकरण आले, मात्र लिज्जत समूहाने यात यांत्रिकीकरण आणले नाही. यामुळे दुप्पट व्यवसाय वाढला असता 50,000 महिलांचा उद्धार करण्याचे काम समूहाने केले. हा आदर्श सामाजिक पायंडा संस्थेने निर्माण केला. सहकार क्षेत्रात अनेकांनी अनुदान घेऊन उद्योग सुरू केले आणि बंदही पाडले, मात्र संस्थेने कुठलेही अनुदान न घेता संस्था उभारली. कुठल्याही यंत्राचा वापर न करता हाताने काम करणाऱ्यांना कर लावण्यात येतो. हा कर काढून टाकण्यात यावा अशी मागणी यावेळी पाठक यांनी केली. अध्यक्षीय भाषणात प्रताप पवार म्हणाले, स्त्री कुटुंबातील आधारस्तंभ असते. स्त्रीच घर घडवते. पवार कुटुंब ही स्त्रीमुळेच घडले आहे. व्यवसायाविषयी पवार म्हणाले, व्यवसाय हा गुणवत्तेवर वाढवला पाहिजे. संशोधनाची आणि संशोधक केंद्र उभारले पाहिजे. पॅकिंग, स्वच्छता, आकर्षकपणा, त्यात सौंदर्य वाढवले पाहिजे. ग्राहक हा चोखंदळ झाला आहे. त्याची मागणी तसा पुरवठा करण्याची गरज आहे. मार्केटिंग तंत्र हे एक शास्त्र असून ते महिलांनी अंगीकारले पाहिजे. विक्री ही अत्यंत महत्त्वाची असून त्यांचा अभ्यास केला पाहिजे. मेळावे घेणे, लोकांपर्यंत आपल्या वस्तूची माहिती पोहोचवणे गरज आहे. प्रत्येकात क्षमता असते, त्यास वाव देण्याचे शिकले पाहिजे. स्पर्धापासून शिका, त्यामुळे आपली गुणवत्ता वाढेल. तसेच प्रशिक्षणात वाढ करण्यात यावी, त्यामुळे व्यवसायात वाढ होईल, असा सल्ला पवार यांनी यावेळी दिला. सूत्रसंचालन प्रभुणे यांनी केले तर सुरेश कोते यांनी आभार मानले. प्रास्ताविक स्वाती पराडकर यांनी केले.
64व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 3000 महिलांचे शाकाहारी व मांसाहारी पाककृती स्पर्धेचे आयोजन मिलिंद मित्र परिवारातर्फे करण्यात आले. 64व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मिलिंद काची आणि मित्र परिवारांनी 3000 महिलांची पाककृती स्पर्धेचे आयोजन केले. यामध्ये जवळजवळ अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. महिलांनी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ बनवून कार्यक्रमात वेगळीच लज्जत निर्माण केली. शाकाहारी पदार्थात फुलव्याची चटणी, पुलाव भात, पुदिन्याचे वडे, कारल्याचा ठेचा इत्यादी शाकाहारी पदार्थ तसेच मटणाचा रस्सा, बिर्याणी इत्यादी मांसाहारी पदार्थ मोठ्या प्रमाणावर दिसत होते. पाककृती ही महिलांची सर्वात आवडती कला आहे. यामध्ये महिला आपल्या किचनमध्ये पदार्थ बनवण्याचे वेगवेगळे स्किल दाखवून कुटुंबाचे मन जिंकत असते. यासाठीच आम्ही महिलांच्या उपजत कौशल्य लोकांसमोर आणण्याचे आणि त्याला वाव देण्याचा प्रयत्न दरवर्षी करत असतो. यासाठी महिलांना हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरते, असे नगरसेवक मिलिंद काची यांनी सांगितले. याचबरोबर अशा प्रकारच्या खेळीमेळीच्या वातावरणात स्त्रियांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो, असेही काची म्हणाले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. मालतीबाई म्हणजे तेजाच्या प्रकाश होत्या, असे मत माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी व्यक्त केलं. पुण्यातील पहिल्या महिला नगरसेविका दिवंगत मालती परांजपे लिखित दीपकळिका दाकुटी या आत्मकथनपर पुस्तकाचा प्रकाशन समारंभ गरवारे महाविद्यालय येथे पार पडला. यावेळी माजी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री जयवंतीबेन मेहता, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे, खासदार प्रकाश जावडेकर, आमदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, उत्कर्ष प्रकाशनचे सुधाकर जोशी, अंकुश काकडे आदी उपस्थित होते. नाईक म्हणाले, मालतीबाईंनी आत्मचरित्र वयाच्या 89व्या वर्षी एक विरंगुळा म्हणून लिहिले, परंतु 90च्या काळातील विरंगुळा आज पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाला आहे. हल्ली जुन्या लेखनाला व्यावसायिक रूप दिल्याशिवाय ते सहसा वाचले जात नाही. म्हणूनच मालतीबाईंचे हे आत्मकथनपर पुस्तक आज प्रकाशित झाल्याने मला आनंद होत आहे. मेहता म्हणाल्या, आत्मकथन हे कायमच निपक्षपणे लिहावे लागते. त्यात त्या काळच्या सामाजिक स्थितीची जाणीव येत असते. मालतीबाईंच्या लेखनातून ती आली आहे. मालतीबाई पक्षासाठी निष्पक्षपणे काम करणाऱ्या नेत्या होत्या. आज मात्र भाजप आणि संघ यांच्यात समतोल ठेवण्यासारखे नेते नाहीत, ही खूप मोठी उणीव जाणवत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी काकडे, बापट, जावडेकर आदी मान्यवरांनी मालतीबाईंबरोबरच्या आपल्या आठवणी सांगितल्या. महापालिकेने उभारलेल्या नेहरू स्टेडियम मधील आसन क्षमता वाढवण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत अखेर मागे घेण्यात आला. या स्टेडियमवर गेली 8 वर्षे एकही आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटची मॅच झालेली नसतानाही स्टेडियमची आसन क्षमता वाढवण्याचा घाट पालिकेतील माननीयांनी घातला होता. मात्र अखेर हा प्रस्ताव मागे घेण्यात आला. नेहरू स्टेडियममधील उपलब्ध आसन व्यवस्थेचा फारसा उपयोग होत नसतानाही या स्टेडियमची बैठक व्यवस्था वाढवण्यासाठी 2 कोटी रुपयांचा प्रस्ताव नगरसेवक संजय बालगुडे, बाबू वागसकर यांनी स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. माननीयांच्या या अनोख्या प्रस्तावाबद्दल प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. शहरातील विविध भागातील क्रीडांगणांच्या विकास कामांसाठी ठेवण्यात आलेल्या निधीतून हे वर्गीकरण केले जाणार होते. क्रिकेट खेळण्यासाठी नागरिकांना मैदान उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेने नेहरू स्टेडियम उभारले आहे. 27,000 प्रेक्षक बसतील इतकी या स्टेडियमची प्रेक्षक गॅलरी आहे. या स्टेडियमवर 2005 साली अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला होता. त्यानंतर आजपर्यंत म्हणजे गेल्या 9 वर्षात एकही सामना येथे झाला नाही. नेहरू स्टेडियममध्ये IT कंपन्या, कॉलेज, बँका यासह विविध संस्था क्रिकेटच्या मॅच घेत असतात. नेहरू स्टेडियममध्ये मॅच सुरू असताना 50 ते 100 नागरिकही हजर नसतात. मग स्टेडियमची आसन क्षमता वाढवण्यासाठी पालिकेतील माननीय प्रयत्नशील का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आसन क्षमता वाढवण्यासाठीचा प्रस्ताव सभासदांनी मागे घेतल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी सांगितले. शिक्षण विभागाच्या निषेधार्थ युक्रांतर्फे जेल भरो आंदोलन करण्यात आले.
सहाय्यक शिक्षक पदासाठी 2010 मध्ये डीएडची सीईटी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये पुनर्पडताळणी पात्र ठरलेल्या 3000 शिक्षकांवर सेवेत घेतले नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. याकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने युवक क्रांती दलचे राज्य संघटक विलास लवांडे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण संचालन कार्यालयासमोर धरणे आणि जेल भरो आंदोलन करण्यात आले. परीक्षा परिषदेने सहाय्यक शिक्षक पदासाठी घेतलेल्या सीईटी परीक्षेत प्रथमतः उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले. या उमेदवारांनी पुनर्पडताळणी केल्यानंतर मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमाच्या 3149 उमेदवार पात्र ठरले. राज्यातील काही जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या जागा रिक्त असतानाही शासन या शिक्षकांना सेवेत घेण्यास टाळाटाळ करत आहे. यासाठी गेल्या वर्षी 58 दिवस आंदोलन केले तरीही न्याय मिळालेला नाही. म्हणून शिक्षण संचालनालयासमोर तीव्र आंदोलन करून जेल भरो आंदोलन करण्यात आले. यावेळी बंड गार्डन पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करून सुटका काढली. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, आईटी एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल. डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. सिमला येथे झालेल्या 10व्या नॅशनल आईस स्केटिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या जान्हवी चौडिया हिने विविध पदके पटकावली. जान्हवी पुण्यात सध्या ईगल स्केटिंग क्लबमध्ये अजय तावरे यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण घेत आहे. तसेच तिला आनंद यादव यांचेही मार्गदर्शन लाभत आहे. तिच्या प्रखर इच्छा आणि जिद्दीच्या जोरावर सिमला येथे झालेल्या स्केटिंग नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये 500 मीटरमध्ये सिल्वर पदक, 1000 मीटरमध्ये ब्रॉन्झ पदक आणि रिलेमध्ये सिल्वर पदक मिळाले आहे. जान्हवीने स्केटिंग 5 वर्षांची असताना सुरू केले. बिगिनर स्केट्सवर चालू करत ती स्क्वॉट्स या स्केटिंगवर शिफ्ट झाली. 2009 सालापासून तिने स्केटिंग स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली आणि सलग 3 वर्षे तिने डिस्ट्रिक्ट आणि असंख्य क्लबच्या रेसमधून अनेक ट्रॉफीज आणि मेडल्स जिंकले. क्वाड्स या प्रकारात तिने बरेच प्रावीण्य मिळवले आणि 2012 मध्ये ती इनलाईन स्केटिंग या स्केट्सवर शिफ्ट झाली. तिने जिद्दीच्या जोरावर 6 महिन्यातच प्रगती केली. तिच्या शाळेतील सर आनंद यादव यांनी तिला आईस स्केटिंग शिकण्याचा आग्रह धरला आणि तिच्या आई वडिलांनी तिला यामध्ये प्रोत्साहन दिले. आईस स्केटिंग स्टेट चॅम्पियनशिपमध्ये तिला गोल्ड मेडल मिळून पुढे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेत महाराष्ट्राकडून सिलेक्शन झाले. ती पहाटे 5 वाजता उठून प्रचंड थंडीत रोज 6 ते 9 कॅम्पमध्ये प्रॅक्टिस आणि व्यायाम करते आणि परत सायंकाळी 3 तास अशी तिची दिनचर्या आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज.